वेलकम टू रश्मीज रसोई। गणपतीमध्ये खूप चमचमीत स्पायसी असं खाऊन कंटाळा आला आहे, म्हणून आज ठरवलं चला थोड्या हलक्या फुलक्या भाज्या बनवून वेज थालीची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करूया। ही रेसिपी बघण्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आज आपण वेज थालीमध्ये सोललेल्या मुगाची सुकी भाजी, ताकाची कढी, मुळ्याची पातळ भाजी आणि टोमॅटोचं भरीत बनवणार आहोत। तर चला मग सर्वात आधी भाज्या वगैरे साफ करून घेऊया, नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया। आता आपण सोललेल्या मुगाची सुकी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी 2 दिवसाआधी मूग मी हे भिजत घातलेले, काल बांधून ठेवले, छान मोड आलेले आणि हे बघा आज मी त्यांची सालं काढून घेतली आहेत। ह्याची पूर्ण प्रोसिजर ना मी ह्याची आमटी केली आहे, त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे का मूग कसे भिजत घालायचे आणि कशी त्याची सालं काढायची, त्याच्यात तुम्ही बघू शकता। नंतर मूठभरच मूग मी भिजत ठेवले होते, त्याला मोड काढून अशी ही सालं काढून घेतली आहे। एक छोट्या साईजचा बटाटा वापरणार आहोत, त्याच्या अशा कापा करून घेतल्या आहेत। एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक छोटा टोमॅटो देखील चिरून घेतला आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा आगरी कोळी मसाला, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश आणि 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं वापरणार आहोत। मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम करून घेऊया। तेल पण छान गरम झालं आहे। आता फोडणीला कढीपत्त्याची पानं घालते, थोडंसं हिंग घालूया, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, राई आणि जिरं थोडं तडतडलं का आपण एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक हिरवी मिरची आहे ती फोडणीला घालणार आहोत। कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मी आता लो करते कांदा शिजवताना। कांदा थोडासा परतून घेतला का हे आलं लसूण क्रश आहे, 1 टेबलस्पून एवढं आलं लसूण क्रश घेतलं आहे, ते ऍड करूया। ही सुकी भाजी बनवताना ना आपण वाटण वापरत नाही, म्हणून खवलेलं ओलं खोबरं आणि असं हे आलं लसूण क्रश वापरतो। आता आपण कांदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 1.5 ते 2 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता कांदा पण छान आपला मऊ झाला आहे। व्यवस्थित मी हा मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करूया, 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला। ही वाफेवरची भाजी असते ना बिना वाटणाची, खूप अशी स्पायसी वगैरे करायची नाही, थोडी हलकी फुलकीच पाहिजे, म्हणजे खायला पण छान लागते। हळद आणि मसाला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर। आता आपण ह्याच्यात सोललेले मूग ऍड करणार आहोत। थोडंही पाणी घालायचं नाही ह्याच्यात, लक्षात ठेवा, तरच ही भाजी चांगली लागते। नंतर एका बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात ते ऍड करूया। एक टोमॅटो आहे, छोट्याच साईजचा आहे, तो पण ऍड करते। आता व्यवस्थित ही भाजी आपल्याला अगदी अलगद हाताने परतून घ्यायची आहे, कारण का हे मोड आलेले मूग आहेत आणि तुम्ही बघू शकता मोड पण किती सुंदर आले होते। हे असं मोड आलेल्या मुगाची आमटी किंवा भाजी बनवायची झाली ना तर तुम्ही अगोदरच हे सोलून वगैरे फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात पाणी घालून ठेवलं ना तर 5-6 दिवस पण ही मोड आलेले मूग अगदी व्यवस्थित राहतात, म्हणजे आपल्याला जेव्हा हवेत तेव्हा आपण ही अशी भाजी बनवू शकतो। व्यवस्थित परतून घेतली आहे हळद मसाल्यावर। आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। मीठ ऍड केल्यावर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता आत्ताच किती सुंदर दिसते ही भाजी। आणि बटाट्याच्या ऐवजी ना तुम्ही दुधी घालू शकता किंवा शिराळं घालू शकता, घोसाळं घालू शकता।
आमच्याकडे नॉर्मली बटाटा घातलेली सुकी भाजी आवडते म्हणून मी बटाट्याचा वापर केला आहे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवून वाफेवरच बटाटा आणि मूग शिजवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची आहे। 5 ते 6 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। आणि हे बघा, झाकणावर आपण पाणी ठेवलेलं ना, पूर्ण पाण्याची वाफ झाली आहे। भाजी थोडी परतून घेते मी। गॅसची फ्लेम मीडियम वर करते कारण का लो फ्लेम वरच आपण मूग आणि बटाट शिजवून घेतलं होतं। हे बघा, बटाटा पण अगदी व्यवस्थित शिजलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं घालूया। 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं मी ऍड केलं आहे। व्यवस्थित भाजी परतून घेते आणि हाय फ्लेम वर छान ह्याला एक वाफ काढून घेऊया। झाकण ठेवते आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठीच वाफ काढून घेते हाय फ्लेम वर। अर्धा मिनिट झाला आहे, आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता सुंदर अशी वाफेवरची आपली सोललेल्या मोड आलेल्या मुगाची भाजी तयार आहे। गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करूया। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता किंवा वरण बनवलं तर त्याच्या जोडीला तोंडी लावण्याकरता पण वापरू शकता। दोन टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी हे 2 मोठ्या साईजचे लाल भडक टोमॅटो घेतले आहेत। मूठभर खवलेलं ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरं घेणार आहोत। ह्या सर्वाचा आपण एक जाडसर वाटण वाटून घेणार आहोत। पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। तर चला मग सर्वात पहिला ह्याचं वाटण वाटून घेऊया आणि ह्या टोमॅटोच्या फोडी बनवून घेते। हे बघा, एका टोमॅटोचे 4 किंवा 5 अशा फोडी करून घ्यायचे आहेत। आणि आता आपण हे वाटण पण वाटून घेतलं आहे। तर चला मग टोमॅटोचं भरीत बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी ह्या पातेल्यामध्ये ह्या टोमॅटोच्या फोडी काढून घेते। हे बघा, अशा ह्या लांब फोडी करून घ्यायच्या आहेत, खूप पातळ नाही करायच्या, थोड्या अशानं जाडसरच ठेवायच्या आहेत। नंतर ह्याच्यामध्ये आपण ही जी चटणी वाटून घेतली आहे ना, ही काढून घेऊया। थोडीशी हळद घालणार आहोत, पाव चमचा एवढीच हळद घेतली आहे। चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घेते ह्याच्यात। खूप जास्त पाणी घ्यायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी घेतलं आहे आपण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो असे व्यवस्थित ह्याच्यात मी लावून घेते। वरना 2 चमचे एवढंच तेल घालणार आहोत, खूप जास्त तेलाची पण गरज नाही। आता गॅस चालू करून हे भांडं आपण ठेवूया। गॅसवर मी हे भांडं ठेवते आणि याच्यावर झाकण ठेवूया। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय वरच ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता हाय फ्लेम वर आपण हे टोमॅटोचं भरीत ठेवलं होतं। उकळी आल्याबरोबर कसा रंग त्याचा बदलला आहे। जास्त हलवून वगैरे घ्यायची गरज नाही। आता ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवते। गॅसची फ्लेम लो ठेवते आणि लो फ्लेम वर एक 7 ते 8 मिनिटांसाठी हे टोमॅटोचं भरीत शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटातच सुंदर असं आपलं हे टोमॅटोचं भरीत तयार झालं आहे। बघा, 2 चमचेच तेल घातलं होतं आणि अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी पाणी घातलं होतं, तरी पण किती सुंदर असं आपलं हे टोमॅटोचं भरीत तयार झालं आहे। थोडीशी कोथिंबीर वरनं स्प्रिंकल करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। टिफिन करता झटपट असं टोमॅटोचं भरीत तयार आहे। आता आपण ताकाची कढी बनवणार आहोत, ते पण बेसन वगैरे न घालता फक्त ताकाचीच कढी बनवणार आहोत। त्याकरता अर्धा लिटर मी हे रेडीमेड अमूलचं ताक घेतलं आहे। फोडणीसाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत। अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 2 सुक्या लाल मिरच्या, पाव चमचा हिंग वापरणार आहोत। थोडीशी कढीपत्त्याची
पानं आणि हिरवी मिरची देखील बारीक चिरून घेतली आहे। अर्धा चमचा हळद, चमचाभर गूळ आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। तर चला मग लगेचच कढी बनवायला सुरुवात करूया। कढी बनवण्याकरता गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलं आहे गरम करत। अगदी चमचाभरच तूप घेणार आहोत। ह्याच्यामध्ये तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे। तूप व्यवस्थित मेल्ट करून घेतलं का ह्या फोडणीच्या वस्तू आहेत ना सर्व, राई, जिरं, लसूण, मिरची, सुकी मिरची, कढीपत्त्याची पानं ही फोडणीला घालूया। आता ह्या फोडणीमध्ये थोडंसं हिंग घालते, अर्धा चमचा हळद ऍड करते। फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी चमचाभरच तुपाचा वापर केला आहे। जे अर्धा लिटर ताक होतं ह्या तांब्यामध्ये मी काढून घेतलं आहे, हे ऍड करते। ताक ऍड केल्याबरोबर लगेचच आपल्याला ना पळीने हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे। फक्त पाव पेला एवढंच मी पाणी ऍड करणार आहे। लक्षात ठेवा, थोडंही गॅसची फ्लेम हाय ठेवू नका, नाहीतर आपली ही कढी फुटली जाईल। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। थोडंसं गूळ घेतलं आहे ते ऍड करते आणि 5 ते 6 मिनिटांसाठी कंटिन्यू ही कढी आपल्याला अशीच फिरवत राहायची आहे। तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटं झाले ही कढी आपण लो फ्लेमवर व्यवस्थित अशी ढवळून घेत होतो, म्हणजे फुटू नये म्हणून। जेव्हा बेसनचं पीठ घालतो तेव्हा कढी फुटत नाही, पण फक्त ताकाची जर कढी केली तर ती फुटली जाते। म्हणून अगदी लो फ्लेमवर ना असं कंटिन्यू स्टर करत ही कढी बनवायची असते। हे बघा, सुंदर अशी आपली ताकाची कढी तयार आहे। जेव्हा पण आपल्याला असं हलकं फुलकं खायचं असतं तेव्हा ही अशी ताकाची कढी बनवायची आहे। गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करून घेते। आता आपण मुळ्याची पालेभाजी बनवणार आहोत। त्यासाठी एक जुडी ही मुळ्याची घेतली आहे। हा ना गावठी मुळा आहे, असा ना बारीक मुळाच घ्यायचा, म्हणजे त्याची पालेभाजी चांगली बनते। आता हा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते, नंतर भाजी बनवायला सुरुवात करूया। हे बघा, पूर्ण मुळ्याची भाजी आपण ही अशी बारीक चिरून घेतली आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश आहे किंवा फक्त लसूण वापरलात तरी चालेल, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। मुळ्याची पालेभाजी बनवण्याकरता गॅसवर ही आपण कढई ठेवली आहे। अगदी 2 टेबलस्पून पेक्षा पण कमीच तेल घ्यायचं आहे भाजी बनवायला। तेल पण छान गरम झालं आहे। एक मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश आपण तेलावर टाकणार आहोत। आलं लसूण क्रश तेलावर थोडंसं परतून घ्यायचंय, जास्त काळपट रंग येऊ द्यायचा नाही आहे। लगेचच आपण हिरव्या मिरच्या आणि एक मोठ्या साईजचा कांदा ऍड करूया। गॅसची फ्लेम आता मीडियमवर ठेवून कांदा थोडासा शिजवून घेते। एक 2 ते 3 मिनिटं झालेत। हे बघा, लो फ्लेमवर आपण कांदा व्यवस्थित शिजवून घेतला होता। आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद ऍड करते। पालेभाजीमध्ये हळद टोटली ऑप्शनल आहे, पण मला थोडीशी हळद तरी आवडते म्हणून मी ऍड करते ह्याच्यामध्ये। हळद ऍड केल्यावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता ही बारीक चिरून घेतलेली मुळ्याची पालेभाजी आपण ऍड करूया। आता व्यवस्थित ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला। गॅसची फ्लेम मी सध्या तरी हायवरच ठेवली आहे, कारण का जर लो केली तर लगेचच ह्या मुळ्याच्या भाजीला पाणी सुटेल। म्हणून हाय फ्लेमवरच व्यवस्थित ही थोडी मऊ होईपर्यंत मी परतून घेते। अर्ध्या ते 1 मिनिटातच लगेचच ही भाजी मऊ पडली आहे आणि हे बघा लगेच त्याला आता ना पाणी सुटायला लागलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते आणि मीडियम फ्लेमवरच ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे।
3 ते 4 मिनिटं झाले। हे बघा भाजी आपण शिजत ठेवली होती। आता गॅसची फ्लेम मी हायवर करते। ह्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही। झाकण ठेवलं का मुळ्याची भाजी असली ना का खूप पाणी सोडतं, त्यामुळे अशीच ओपन ठेवूनच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची असते। आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। मीठ ऍड केल्यावर व्यवस्थित परतून घेते आणि हाय फ्लेमवर असंच आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे। आणखीन 2 मिनिटं झाली आहेत। मीठ ऍड केल्यावर भाजी व्यवस्थित आपण मिठामध्ये एकजीव करून घेतली आहे। आता ह्याच्यावर थोडंसं खवलेलं ओलं खोबरं ऍड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। झटपट अशी आपली मुळ्याची पालेभाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या व्हेज थालीसाठी ताकाची कढी, मुळ्याची पालेभाजी, मोड आलेल्या मुगाची सोललेली वाफेवरची भाजी आणि टोमॅटोचं भरीत तयार आहे। आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया। ताट वाढताना सर्वात आधी मी ही कढी वाढून घेते। तुम्ही बघितलं असेल बेसनचं पीठ किंवा दुसरं कोणतंही पीठ न वापरता किती सुंदर अशी आपण ही ताकाची कढी बनवली आहे। फक्त ही कढी बनवताना मात्र लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवूनच ही कढी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे, म्हणजे थोडी ही कढी फुटत नाही आणि पचायला पण हलकी असते। नंतर हे टोमॅटोचं भरीत अगदी आगळं वेगळं असं हे टोमॅटोचं भरीत केलं आहे। हे टोमॅटोचं भरीत आहे ना, तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता। चपाती, भाकरी, पुरी सोबत खाता येतं। तुम्हाला पण हे टोमॅटोचं भरीत जर माझ्या पद्धतीचं आवडलं असेल ना, तर नक्की तुम्ही एकदा तरी हे माझ्या पद्धतीने टोमॅटोचं भरीत घरी ट्राय करू शकता। वाफेवरची मोड आलेल्या मुगाची भाजी थोडंही पाणी न घालता किती सुंदर अशी ही वाफेवरची आपण मोड आलेल्या मुगाची भाजी बनवली आहे। ही भाजी पण तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा चपाती, भाकरी, पुरी सोबत पण खाता येतं। वरण किंवा कढी असली का त्याच्या जोडीला ही भाजी खूपच छान लागते। मुळ्याची पालेभाजी मुलांना कसं खूप डार्क रंग असला का पालेभाज्या खायला कंटाळा करतात, पण थोडीशी हळद घातली ना का भाजी दिसायला खूप छान दिसते। त्यामुळे कधीतरी माझ्या पद्धतीने थोडीशी हळद आणि हे खवलेलं ओलं खोबरं घालून तुम्ही ही भाजी बनवू शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।